बागेश्वर धाम म्हणजे लोक काय अशा लोकांच्या याच्यात नादी लागतात, अशा अनेक बाबा आले आणि गेले. बरं का, आता हे लोक मला वाटतं भारतीय जनता पार्टीने सोडलेले लोक दिसतात हे सगळीकडे प्रचारासाठी. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळं असे महाराज सोडायचे आणि मग संघ वापरून, संघाचा हे वापरून, मुखवटा वापरून मतं घ्यायची. अशा पद्धतीनं सुरू झाले. आता शरद पवार साहेब म्हणले कित्येक वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक आम्ही घुसले ना. कित्येक लोक आता हिंदू संमेलन घेतात आणि हिंदू खतरे में. कुठं हिंदू खतरे में? काँग्रेसच्या राज्यात इस्लाम खतरे में होता, म्हणजे हिंदू सुरक्षित होते ना. आता हिंदूंचं राज्य आहे, भारतीय जनता राज्यात हिंदू खतरे में म्हटलं जातं. म्हणून मला असं वाटतं विकास वगैरे हे विषय होऊ शकत नाही यांच्याकडून. म्हणून अशा पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी अशा महाराजांना पुढे करून करते. बागेश्वर धाम म्हणजे लोक काय अशा लोकांच्या याच्यात नादी लागतात, अशा अनेक बाबा आले आणि गेले. बरं का, आता हे लोक मला वाटतं भारतीय जनता पार्टीने सोडलेले लोक दिसतात हे सगळीकडे प्रचारासाठी. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळं असे महाराज सोडायचे आणि मग संघ वापरून, संघाचा हे वापरून, मुखवटा वापरून मतं घ्यायची. अशा पद्धतीनं सुरू झाले. आता शरद पवार साहेब म्हणले कित्येक वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक आम्ही घुसले ना. कित्येक लोक आता हिंदू संमेलन घेतात आणि हिंदू खतरे में. कुठं हिंदू खतरे में? काँग्रेसच्या राज्यात इस्लाम खतरे में होता, म्हणजे हिंदू सुरक्षित होते ना. आता हिंदूंचं राज्य आहे, भारतीय जनता राज्यात हिंदू खतरे में म्हटलं जातं. म्हणून मला असं वाटतं विकास वगैरे हे विषय होऊ शकत नाही यांच्याकडून. म्हणून अशा पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी अशा महाराजांना पुढे करून करते.